नमस्कार. परभणी जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली होती आणि या अनुषंगाने आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये 36 गावांचा संपर्क तुटलेला होता आणि अशा वेळेला आपण एक 578 लोकांना आपल्याला स्थलांतरित करावं लागलं. परंतु 14 पैकी 12 गावामध्ये नागरिकांना स्थलांतर करण्याची आवश्यकता राहिली नाही. जिथे स्थलांतरित करणं आवश्यक होतं अशा ठिकाणी आपण 578 लोकांना स्थलांतरित केलेलं आहे. या ठिकाणी आपण मदत कार्यासाठी भारतीय सेना दलाला रिक्वेस्ट केली होती. त्यांचं पथक आलेलं आहे. पाथरी तालुक्यात मंजरत, कासापुरी, ढालेगाव परिसरात हे पथक आता कार्यरत आहे. त्याचप्रमाणे मानवतमधल्या थार या ठिकाणी भारतीय सेनेचं पथक कार्यरत आहे. SDRF राज्य आपत्ती प्रतिसाद दल यालाही आपण बोलवलं होतं आणि त्या अनुषंगाने सोनपेठ तालुक्यातील मौजे, शिरसी, थडी, पिंपळगाव या ठिकाणी हे पथक कार्यरत आहेत. प्रशासन यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक त्या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते, तरुण या सगळ्यांच्या मदतीने आपण कुठेही वित्त किंवा जीवितहानी होऊ नये यासाठीचा प्रयत्न करत आहोत. या बाबतीत शासन स्तरावरून ज्या मदत पुनर्वसनच्या सेक्रेटरी आहेत सोनिया सेठी मॅडम यांचं मार्गदर्शन मिळतं आहे. त्याचप्रमाणे भालचंद्र चव्हाण जे संचालक आहेत आपल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन यांच्याही मी संपर्कात आहेत. आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदया मेघनाताई बोर्डीकर याही सकाळपासून माझ्या संपर्कात आहेत आणि आपण सर्व बाबतीत माहिती देतोय. त्याचप्रमाणे सर्व ठिकाणचे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार हे सुद्धा संपर्कात आहेत. त्यांनाही आपण आवश्यक ती माहिती देत आहोत. प्रशासनाच्या वतीने सर्वांना माझी विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्था आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला आपलं घर किंवा शेतातून सुरक्षित स्थळी जाण्यासाठी आवाहन केलं जात आहे, तर नागरिकांनी आमची ही विनंती मान्य करावी आणि योग्य वेळी सुरक्षित स्थळी जावं, जेणेकरून कुठलेही आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही, कुठल्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही. यासाठी संपूर्ण नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आमची विनंती आहे आणि आपण प्रशासन पूर्णपणे ही आपत्कालीन परिस्थिती हँडल करण्यासाठी सक्षमपणे काम करत आहे. आता आपल्याला असं दिसतंय की हळूहळू जी दोन्ही धरणं आहेत जायकवाडी आणि माजलगाव याच्या कॅचमेंट एरियात पाऊस कमी होत असल्यामुळे तिथून होणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी केला जात आहे. तथापि जो ढालेगाव येथं 3,81,000 क्युसेक्सचा जो विसर्ग होता तो कमी होतोय. पुढे पालम तालुक्यामध्ये दिग्रज जे आहे बंधारा त्याच्या ठिकाणी हा विसर्ग वाढेल. रात्री 12 नंतर त्या तालुक्यातल्या जी नदीकडेची गावं आहेत त्या ठिकाणी हे पाण्याची परिस्थिती वाढू शकते. तर नागरिकांना सर्वांनाच विनंती आहे की गोदावरी नदीकाठी आपण ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सुरक्षित स्थळी जावं. ज्या ठिकाणी प्रशासनाने आपली व्यवस्था केली त्या ठिकाणी जाणं आपण तातडीने करावं, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही आणि प्रशासन आपली सर्वतोपरी काळजी घेऊ शकेल. धन्यवाद.